हाय हॅलो नमस्कार, मी वैशाली. स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये, ज्याचं नाव आहे वैशाली वडनेरे ब्लॉग. आजचा वार बुधवार. आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा आरोग्याचा जाओ. तर आज पाडव्याच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आणि सकाळी सकाळी व्हिडिओला सुरुवात झाली आहे, तेव्हा छान असा व्हिडिओ करूया. आणि तेव्हा व्हिडिओ स्किप न करता तुम्ही संपूर्ण बघा. आणि सकाळी सकाळी औक्षण करून घेते मिस्टरांचं, कारण की त्यांना शॉपमध्ये जायचं होतं आणि ते चेष्टा करत होते माझी की तुला 50च रुपये देतो. त्यांना ती सवय आहे चेष्टा करण्याची. आणि म्हटलं चला आता पटापट आवरून घेऊ. जा आता, तुम्हाला वेळ झाला आहे. काही दुकानात उद्या पिंपळगावला चालली, संध्याकाळी गावात जातो. साक्षी मी थोडीफार खरेदी. तुम्ही तर काही साडी घेतली नाही. मुलीला साड्या कोणी घेतल्या आतापर्यंत? आज पाडव्याची कोणताही नवरा साडी घेतो बायकोला. तुम्ही काय दिले पैसे परत हा ना, 1000 रुपयात साडी येते का? आता 2000 साड्या घ्यायच्या दिवस आहे काय आता? मग 2,000च्या साड्या कुठे फंक्शनला? हाय हॅलो नमस्कार, मी वैशाली. स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये, ज्याचं नाव आहे वैशाली वडनेरे ब्लॉग. आज भाऊबीज. सर्व माझ्या ताई दादांना भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा. आता मी चालली माहेरी पिंपळगावला. बोलते तुमच्याशी आता. यावेळेस मी एकटीच गेली होती पिंपळगावला. पोरं काही आलेले नव्हते, कारण की बहिणीची मुलं पण नव्हते, त्याच्यामुळं हे पण नाही म्हटले. नाही तर खूप गर्दी होती पिंपळगावला. आणि प्रसाद उशिरा आल्यामुळे ते साक्षीने उशिरा औक्षण केलं, पण त्या दिवसाला महत्त्व आहे म्हणून त्याच दिवशी तिने भाऊबीज केली. आणि उभा व्हिडिओ काढला त्यांनी. म्हटलं चला असू द्या, तोही तुमच्यासोबत शेअर करू. आणि छान आला व्हिडिओ. आली आता मी पिंपळगावमध्ये. आणि हे अगदी मेन मार्केट आहे. हिवाळा दिवस असल्यामुळे लवकर अंधार पडला. खरं तर आत्ता फक्त 6:30 वाजले, पण एकदम अंधार पडल्यासारखं वाटतंय. आमचे सर्वांचे जेवणं झाले, त्यानंतर आम्ही औक्षण करायला घेतलं. सर्वात आधी तर माझी मोठी बहीण, तिने औक्षण करायला घेतलं. आणि ही नाशिकलाच असते. हिला आम्ही अक्का म्हणतो. सर्वात मोठी ही बहीण भावांमध्ये. आणि नंतर तिने नारळ वगैरे देऊन तिचं औक्षण झालं करून. नंतर ही 2 नंबरची माझी बहीण आहे, ही दिंडोरीला असते. मी सर्वांची तुम्हाला ओळख करून देते, कारण की याच्या आधी ओळख नाही केली. ह्या दोघी बहिणी दिसल्या नाही, म्हटलं ह्या पहिल्यांदा दिसल्या तर मी ओळख करून देते. ही 2 नंबरची बहीण दिंडोरीला असते. हिचं नाव संगीता. हिला आम्ही ताई म्हणतो. आणि हा जो भाऊ बसलेला आहे तो सर्वात लहान आहे, माझ्यापेक्षाही लहान आहे. आणि बाजूला जे बसलेले ते 2 माझे भाचे. आता तिचं औक्षण झाल्यानंतर मग मी करून घेते. इथे माझी आई दिसत नाही. आई दिंडोरीला गेली आहे थोड्या दिवस हवा चेंज करून येण्यासाठी. आता येईल ती. आणि त्यानंतर मी औक्षण करायला घेतलं आता. सुखाचा राहो. इकडे पाय काय सोन्यासारखा रूपवान हो, कापसासारखा मऊ हो. इकडे बघ काय सुपारीसारखा खर राहो. माझी 2 नंबरची बहीण मला शिकवत होती की काय म्हणायचं औक्षण करताना. आणि माझी भाची एक इकडे फोटो काढत होती, म्हणून ती मला सांगते की इकडे बघ. येणार आहे अगं येणार तिकडे घरी, पण ते मुलाला त्यांना सुट्टी नाही ना म्हणून. आता रश्मी कशी आली? यायला पाहिजे ना खरं. आज एकदा छान आहे. रश्मीला सोडायला पण चालते का? हो पण चालेल. मी आले असते, आपण किती छान एकत्र आला असतो. लक्ष बदललं नेमकी मी नव्हती. परत भाऊबीज जेवणार आहे परत एकदा. हा ना, सगळे एकत्र पाहिजे होते ना. आज नेमकी माई नाहीये. माई असते अजून गर्दी छान वाटले असते. इथे माझा भाऊ आता आमच्या तिघींच्याही पाया पडतोय. खूप धार्मिक आहे तो. त्याला देवाधर्माचं खूप वेड आहे. अगदी सकाळची देवपूजा नित्यनियमाने करून मगच दुकानात जातो तो. लहान आहे पण सर्वात मोठ्यासारखं एकदम सांभाळून घेतो सर्वांना. सकाळी नाश्ता वगैरे झाल्यानंतर आम्ही इकडे मार्केटला आलो. इकडे मला थोडे भांडे दुकानात जायचं होतं. आणि इथे जे भांडे दुकान आहे तिथे आम्ही पहिल्यापासून घेतो. अगदी लहानपणापासून हे दुकान बघत आली आहे. आणि खूप छान भांडे
मी तर इथे एवढी नाशिकला जरी राहते पण मी पिंपळगावला गेल्यावर इथेच भांडे घेते आणि आमच्या आईपासून हे भांड्याचं दुकान फेमस आहे, इथंच आम्ही घेतो. मी सर्व भांडे आजपर्यंत इथंच घेतली. ह्या दुकानामध्ये खूप छान मिळतात, क्वालिटी एकदम भारी आहे. मला चहासाठी पातेलं हवं होतं आणि कढई पण पुढे मी दाखवली शॉपिंग, तुम्ही बघालच. आणि इथे खूप गर्दी होती. आधी तर आम्ही जरा वेळ बाहेर उभं होतो, नंतर गर्दी कमी झाल्यानंतर भांडे बघायला लागलो. खूप मस्त आहे आणि मेन मार्केटमध्ये आहे. खूप छान असं क्वालिटी योग्य दरात सगळं आहे. लवकर चढेल. शॉपिंग केली माहेरी आल्यानंतर. चॉपर आणलं तुला होतं काही आणि एक माझ्यासाठी आणलं. गौरी आपण दोन्ही एकच ठिकाणी घेतलं आणि ड्रेसचं पण होतं, पण मला हेच आवडलं. एक असं पूर्ण त्याने ओपन करून दाखवलं. दोन्ही सेम आहे कलर सेम. आता आपण पुढे कलर एक ठिकाणी सांगता वगैरे लवकर बारीक पडायला दाखवत नाही, गरज राहते आणि कढई ना पहिली माझी कढई खूप छान बघ, जड आहे मोठी आहे अगं, म्हणजे एक माय घाला तो सुद्धा पहिले माझा तवा होता अगं, पण तो तवा कसा आहे त्याच्यात डोसाच निघत होता, तुटून जायचं म्हणतात. आणि हे तू जर याच्यानेच काढायचा जड आहे ना. ते छोटं कावर आणलं मिरचीला दळायला आणि इतकं लवकर बारीक होतं म्हणे याच्यात. ते जड आहे. हा तो बोलला 680 बोलला. हा मग कमी करून 640 दिला. चांगला आहे, मला आवडला. तो म्हणे मग लागतात माझ्याकडे तो डोसे इडली प्रकार होतच राहतो. आणि आपण ना जे मोठं भांडे दळतो ना त्याच्यात थोडं बारीक होऊनच जाते. याच्यात तर म्हणे एकदम मस्त होईल म्हणे, चांगलं आहे. आणि तनु म्हणे आम्ही पण घेतलंय म्हणे, आत्या घे म्हणे. घे म्हणे, मला नव्हतं घ्यायचं, मी सांगितलं ना तू पण घेऊन टाके, एकदम बारीक होता. सव्वाशेच्या मानाने एकदम छान आहे, जड पण आहे. आणि हे इतकं झाकण पण इतकं फिटतं मस्त, म्हणजे जेणेकरून तू वगैरे काही बाहेर जाणार नाही. कसं आहे जड आहे ना अगदी. माझं पातीला छोटं होतं त्याच्यात आम्ही चहा होती जायचं सारखं. जड आहे ना स्टीलचं. केवढे पण हे केवढं पडलं होतं ना आपल्याला 470. मस्त आहे आपली जड. ठोक्याचं नाही आवडलं मला, अशी जुनी टाईप पद्धत वाटली. आणि ठोक्यात मळ याच्यात काय वाट्या आणल्या. म्हटलं नारळ घेण्यापेक्षा मग वाट्या घेऊ आपण जरा. काय नारळ प्रत्येक जण नारळ घेतं. आणि जर तुला आवडला नाही सारिका तर चेंज करून आण. मी बोलली तशी म्हटलं माझ्या बहिणी नाही पडलं. चला तर माता इथेच व्हिडिओची एंड करते. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. परत नवीन व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत तुम्हा सर्वांना बाय बाय आणि गुड नाईट.